22, 23, 24 उदगीरमध्ये साहित्याचा मेळा भरतोय आणि या मेळ्याची तयारी जी आहे ती आपण पाहतोय। सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी हे सर्व काम करत आहेत। स्वागत अध्यक्ष जे आहेत, कार्याध्यक्ष जे आहेत, सचिव आहेत, प्रोफेसर आहेत, हे सगळे कामाला लागलेत। आणि आत्ताच जे मोटरसायकलवर स्टिकर लागतं म्हणजे प्रचार करण्यासाठी, प्रसिद्धी करण्यासाठी, त्याचं ओपनिंग झालं आहे। बसवराज पाटील कार्याध्यक्ष आहेत आणि स्वतः बाईक चालवत आहेत। बसवराजजी, तुमचं वय काय? माझं 68 वर्ष चालू आहे। म्हणजे 68 वय असताना त्यांनी बाईक चालवली। मला खरं सांगा, किती दिवसांनी ही बाईक चालवली? मला वाटतं मी एक 7 वर्षानंतर चालवली। बाईक चालवायला असेल की मैदानात पळायला असेल, वय नाही लागत। कलाई में नाही, कलेजे में दम चाहिए। बघा, तयारी आणि उत्साह बघा। साहित्य संमेलनाची जबाबदारी खूप छोटी काम आहेत, खूप मोठी काम आहे। इथं आपण पेंडॉल आपण हा पेंडॉल बघतोय। हा पेंडॉल तब्बल 5000 जणांची व्यवस्था असणार आहे। आणि या कार्यक्रमाला शरद पवार, पालकमंत्री, मंत्री संजय बनसोडे हे सगळे उपस्थित राहतील आणि मोठमोठे साहित्यिक उपस्थित राहतील। राष्ट्रपती सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। त्यामुळे हा परिसर एकदम उत्साहाने फुलून गेला आहे। आणि 68व्या वर्षात कार्याध्यक्ष, प्रचार, प्रसिद्धी आणि लोकांमध्ये जोश भरण्यासाठी आहे। कशी तयारी सुरू आहे? हा जोश आहे ना, वयाचा नाही, हा मराठी साहित्य संमेलनामुळे आलेला जोश आहे। आणि तयारी गावखेड्यातल्या माणसाला सुद्धा ज्ञानाची गंगा कशी बघायला मिळेल, ऐकायला मिळेल, ते जगाला दाखवायचं आहे की उदगीरचं साहित्य संमेलन एक आत्तापर्यंतच्या झालेल्या साहित्य संमेलनापेक्षा हे वेगळं साहित्य संमेलन कसं असेल याची वेगळं काय असेल, मी तुमच्याकडे पुन्हा येतो। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रमुख कार्यवाह म्हणून माझी जबाबदारी आहे। मराठवाड्यात लातूर जिल्हा आत्तापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून वंचित होता, पण 95वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरला मिळालं। आणि या संमेलनामध्ये उदगीर तालुका, शहर आणि लातूर जिल्ह्यातील तमाम नागरिक, साहित्यिक, साहित्यप्रेमी जीव ओतून काम करायला लागलेले आहेत। मला विश्वास आहे की सर्व दृष्टीने प्रचार कार्यामध्ये सर्वांनी आघाडी घेतलेली आहे। हे संमेलन केवळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच नाही, तर विश्व साहित्य संमेलनालाही लाजवेल अशा पद्धतीचं होईल असा विश्वास या निमित्ताने मी ग्रामीण भागात होणारं हे साहित्य संमेलन अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे शहरी भागात होतं, जिल्हा भागात होतं, पण ग्रामीण भागात जिथे रस्त्याची व्यवस्था नाही, जिथे राहण्याची व्यवस्था नाही, जिथे प्रचंड ऊन तापलेलं असणार, आता यावेळेला 41 डिग्री तापमान आहे आणि थोड्या दिवसांनी हे तापमान वाढू शकतं। माझ्यासोबत तुमचं नाव काय? डॉक्टर लखोटिया रामप्रसाद। लखोटियाजी, मी पाहतोय तुमच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि प्रत्येक कागदावर तुम्ही टिपून घेतात, हे काय, ते काय, याचा रेट काय, त्याचा रेट काय, हे कसं येणार, कशी तयारी सुरू आहे आणि किती अवघड? तयारी सर्व दृष्टीने तयारी जोरात चालू आहे। एक शब्दांचा उत्सव या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। हजारो साहित्यिक या शहरात येत आहेत, त्यामुळे प्रत्येक जण या संमेलनामध्ये आपलं तनमन धनाने सहकार्य करायला तयार आहे। तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? माझ्याकडे आहे ना, निधी, नियोजन आणि पब्लिसिटीची जबाबदारी आहे। म्हणजे महत्वाची जबाबदारी। महत्वाची। तुमचं नाव काय? माधवराव नवबदे। माधवरावजी, मी सुद्धा तुम्हाला पाहतो पहिल्या दिवसापासून। यापूर्वी मी तुमच्याकडे येऊन गेलो तेव्हा तुम्ही सुद्धा मोठ्या उत्साहात होतात। काय जबाबदारी आहे? आणि हेच सगळे साहित्य संमेलनाची जबाबदारी आहे। निधीची आहे जबाबदारी, मेन कोषाध्यक्ष। किती उत्साह आहे मला सांगा, तुम्ही हे सगळेजण का? आता बघत आहे ना तुम्ही किती उत्साह आहे? हो म्हणजे तुम्हाला वेळ कमी मिळाला? हो, नक्की वेलकम। कमी मिळाला। ही सगळी जी आहेत, तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? नमस्कार, मी नागेश आंबेगावे। माझ्याकडे निधी संकलन आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटी हा माझ्याकडे नियोजनाचं माझ्याकडे दायित्व दिलेलं आहे। तेच आज उद्घाटन करून घेतलं। हे उद्घाटन? हा, आज स्टिकर चिटकवून गाडीवर, 2 व्हीलर 4 व्हीलरवर चिटकवलं। बनसोडे साहेब, तसेच आमचे बसवराज पाटील नागराळकर साहेब, रामभाऊ तिरुके, लखोट्या साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून आता ही जी बाईक आहे खेडेगावामध्ये जाईल, प्रचार करेल। परत 4 व्हीलरला स्टिकर चिटकवले, ते सुद्धा प्रचारासाठी आम्हाला खूप इझी जाईल। बाबा, गावोगावी जाऊन या माध्यमातून आम्ही सांगतोय की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22, 23, 24 उदयगिरी महाराष्ट्र विद्यालय या ठिकाणी होत आहे। अशा पद्धतीने आम्ही काम सुरू केलेलं आहे। मग ग्रामीण भाग आहे, लोक येतील? हो, अतिशय उत्साही आहेत। रामभाऊ तिरुके, बसवराज पाटील नागराळकर साहेब, इथले सर्व आमचे नवोदय अप्पा, सर्व समितीचे अध्यक्ष। आम्ही काय केलंय,
प्रभात फेरी काढले. सकाळी आमच्या इथं उदगीरमध्ये बाईक सायकल चालवणारी अशी एक टीम आहे मोठी. ती उदगीर पंचकोशीमध्ये सायकलवर सकाळी सकाळी जाते आणि प्रत्येक शाळेत भेट देते आणि तिथं ते साहित्य संमेलनाबद्दल माहिती देते. अशा पद्धतीनं प्रमोशनल ऍक्टिव्हिटी सुरू आहे. प्रमोशन सुद्धा सुरू आहे, हळूहळू प्रमोशन होत आहे, लोकांना कळतंय, महाराष्ट्राला कळेल, जगभरात जाईल. तुमचं नाव काय? माझं नाव मोतीलाल डोजुडे. मोतीलालजी, काय जबाबदारी आहे? मी सध्या दक्षिण मध्य रेल्वे बोर्डावर सल्लागार सदस्य आहे आणि उदगीरला जेवढेही साहित्यिक येणार आहेत त्यांची रेल्वेने इथं यायची सोय आणि त्यांना इथं निवासस्थानापर्यंत पोहोचणं. ट्रान्सपोर्टची अडचण आहे, म्हणजे लातूर लांब आहे, हा म्हणजे 60 किलोमीटर आहे, नांदेड लांब आहे, हा, तर एवढे सगळे लोक येतील समजा. इथं नांदेडवरनं उदगीरला यायला ट्रेन आहे, मुंबईवरनं ट्रेन आहे, पुण्यावरनं ट्रेन आहे, हैदराबादवरनं ट्रेन आहे आणि जवळच इथं एअरपोर्ट म्हणजे जवळचं आपल्या जवळचं नांदेडचं एअरपोर्ट एक आहे जवळ. आणि इमर्जन्सी जर कोणी असं म्हणजे घेऊन येत असेल तर बिदरला एअरपोर्टची सुविधा आहे. पण माझ्याकडे जबाबदारी सध्या जी आहे ते रेल्वेने सर्व साहित्यिकांना उदगीरला घेऊन येणे. रेल्वेवाले मान्य केलं रेल्वे? हा, ते मान्य केलेलं आहे. जी मला वाटतं 22-23 मध्ये एक दिवस नाही, ते लवकरच घोषित होईल. 21 तारखेलाही मुंबईवरनं उदगीरला येणाऱ्याची सोय नक्की होणार आहे. किती ताकद लावली? अजून तर काही झालं नाही रेल्वेचं, काही हिरवा त्याचा काही प्रॉब्लेम नाही, सहज होऊन जाईल. सहज काहीच येणाऱ्या कुठल्याही साहित्यिकाला प्रवासामध्ये कुठलीही अडचण होणार नाही याची जबाबदारी माझी आहे आणि ते निश्चितपणे आम्ही निश्चित करू. उदगीरचं नाव कुठेही खराब होणार नाही, प्रत्येकाची व्यवस्थित सोय होईल उदगीरला येण्याची आणि जाण्याची. एक या साहित्य संमेलनात एक गोष्ट महत्वाची आहे जी यापूर्वी कुठल्याही साहित्य संमेलनात आली नाही, ती म्हणजे या शहरातील उदगीरमधील तब्बल आत्तापर्यंत 70 ते 80 कुटुंब जे आहेत ते असं म्हणतात की साहित्यिक जे आहे ते आमच्या घरी राहिले पाहिजे, आम्हाला त्यांचा सहवास मिळाला पाहिजे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि साहित्यिकांना पाहण्यासाठी, ज्यांची कविता आपण वाचत असतो, ज्यांचे साहित्य आपण वाचत असतो, तो व्यक्ती जर आपल्या घरी येत असेल आणि राहत असेल, आपला पाहुणचार करत असेल, तर यापेक्षा वेगळेपण काय वेगळेपण आहे? कशी तयारी आहे? म्हणजे ही कल्पना सुचली कशी? काय आहे की उदगीर हे खूप छोटा तालुका आणि जिथे संमेलन होतं हे तर ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये, म्हणजे सोमनाथपूर ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये आम्ही आहेत. अशा या छोट्या गावामध्ये होत असताना, संमेलन घेत असताना आम्ही महामंडळाच्या अध्यक्षांनाही सांगितलं होतं, सगळ्या देशातल्या लोकांना, की आम्ही संमेलन चांगलं करू पण आमच्याकडं राहण्याची गैरसोय थोडी आहे. हे आम्ही लोकांना सांगितलं आणि माध्यमाला मार्फत गावातल्या लोकांना गेलं तर गावातल्या आमच्या आया बहिणी आल्या, आमचे काही डॉक्टर्स आले आणि त्यांनी सांगितलं की लॉज बीच जाऊ द्या, आम्ही आमच्या घरात साहित्यिकांची सोय करतो. म्हणून लेखक आमच्या दारी अशी आपल्या घरी अशी योजना जाहीर केल्यावर अनेक लोकांनी सांगितले लेखक आमच्याकडे द्या, आमच्या घरी राहतील, त्यांच्या जेवण्या खाण्याची व्यवस्था, नेण्या आणण्याची व्यवस्था. इतक्या उत्साहाने लोकांनी कबूल केलं. मला वाटतं की माहीत नाही 50 वर्षापूर्वी काय झालं, पण अलीकडच्या 50 वर्षात तरी असं लेखक माझ्या घरी अशी कुणी कल्पना केली. आम्ही विचारलं की बाबा त्याचं काय भाडं वगैरे, अजिबात नाही, आम्ही त्यांची सगळी सोय करणार, पर्टिक्युलर कुणाला द्यायचं आहे का? त्यावेळेस ते काय म्हणाले की तुम्ही कुणालाही द्या लेखकाला. महिला भगिनी आमच्या एवढ्या पुढे झाल्या, जेवढ्या महिला लेखिका येतील, कवयित्री येतील, त्यांचीसुद्धा काम आमच्या घरात सोय करतो. ही भावना कुठून आली? तर हे साहित्य संमेलन माझ्या गावात होतं आहे असं प्रत्येकाच्या मनात असलेली भावना, या भावना आपल्या घरात पाहुणा यावा ही भावना तिथून निर्माण. एक शेवटचा प्रश्न, 17 दिवस राहिलेत, किती टेन्शन आहे? खरं सांगू का, सगळ्यांची मदत आणि सहकार्य बघितल्यानंतर मला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आणि माझा आत्मविश्वास आहे आम्ही सगळेजण मिळून 95 साहित्य संमेलन, मेमोरेबल साहित्य संमेलन करू, यात मला विश्वास आहे आणि या विश्वासामुळे टेन्शन नाही. ही सगळी टीम जी आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असते. आणखी बरेच लोक आहेत जी भोजन व्यवस्था आहे, वाहतूक व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, टेंट आहे, प्रसिद्धी आहे, या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी तब्बल 48 कमिट्या बनवलेल्या आहेत आणि या 48 कमिट्यांचं काम सुरू आहे. त्यामुळे उदगीरमध्ये होणारं हे साहित्य संमेलन अत्यंत वेगळं असेल आणि ही पहिल्यांदा कल्पना आहे. याच्यापूर्वी काही ठिकाणी झालं असेल की घरी साहित्यिक राहतात आणि शहरातले नागरिक त्यांना आपल्या घरी राहायला बोलवतात, एकही रुपया न घेता. त्यातून एकच कळतं आहे की साहित्य हे विचार घडवत असतं, विचार मांडत असतं आणि विचारातून समाज घडत असतो आणि या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या साहित्य संमेलनाचा चांगला फायदा होईल हे निश्चित. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.